नमस्कार, मी संदीप देसाई. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अमेरिकेला टक्कर देण्याचं दिवा स्वप्न चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग पाहताय. कोरोनाचं संकट असतानाही शेजारी देशांच्या जमिनी बळकवण्यासाठी प्रयत्न आता चीनी ड्रॅगनकडून केला जातोय. आपण एक बलाढ्य राष्ट्र असल्याचा दावा चीनकडून केला जातोय आणि सतत आपल्या सैन्य शक्तीचं प्रदर्शन चीनकडून केलं जातंय. पण मोठं घर आणि पोकळ वासा अशी अवस्था चीनची असल्याचं आता उघड झालंय. सैन्य शक्तीच्या जोरावर दादागिरी करणारा चीन आतून किती पोखरला गेलाय याची जगाला कल्पना सुद्धा नसेल. सतत युद्धाची धमकी देणाऱ्या चीनमधील जनतेवर आता उपाशी राहण्याची वेळ आली आहे. अगदी खरं आहे, उपाशी राहण्याची वेळ आली आहे. चीन भूक बळीच्या उंबरठ्यावर का आलाय? चीनमध्ये अन्न वाचवण्याची मोहीम का सुरू करण्यात आलेली आहे? चीनमधील मोठमोठे स्टोअर्स का ओस पडली आहेत? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत भूके कंगाल चीन या आमच्या खास शो मध्ये. एलओसीवर भारताच्या कुरापती काढणारा चीन एका वेळच्या जेवणाला महाग झालाय असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे, सुपर पॉवर बनण्याचा प्रयत्नात चीन भूक बळीच्या कचाट्यात सापडलाय. त्यामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना युद्धाची खुमखुमी असल्याचं आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. भारत असेल किंवा तैवान यासारख्या देशांना चीन युद्धाच्या धमक्या सुद्धा देतोय. मात्र दुसरीकडे चीनच्या नागरिकांना प्रश्न पडलाय की पोट कसं भरायचं आणि दिवस कसा ढकलायचा. बघूया एक रिपोर्ट. चीनला युद्धाची खुमखुमी. भारत चीन एलएसीवर ड्रॅगनची चलाखी. तैवानवर कब्जा करण्यासाठी आकांड तांडव. व्हिएतनामला चीनची धमकी. अनेक देशांशी चीनचा वाद. शेजारी देशांची जमीन हडपण्याचा चीनकडून सातत्यानं प्रयत्न केला जातोय. त्यासाठी चीन वेगवेगळ्या अस्त्रांचा वापर करतोय. कधी कर्ज देऊन तो इतर देशाला मांडलिक बनवतोय, तर कधी बळाचा वापर करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. पण जेव्हापासून चीननं भारताच्या कुरापती काढायला सुरुवात केली आहे तेव्हापासून चीनचे दिवस फिरलेत. जागतिक महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या चीनचं पितळ आता उघडं पडलंय. जगातील एकाही देशाचा चीनला पाठिंबा नाहीये आणि कोणताच देश त्याच्या पोकळ धमक्यांना भीक घालायला तयार नाहीये. पण तैवान, व्हिएतनाम सारख्या लहान लहान देशांना चीनकडून सातत्यानं धमकवलं जातंय. दशकों से चीन अपनी लाल सेना की ताकत का प्रदर्शन कर दुनिया के तमाम देशों को डराता और धमकाता आया है. लेकिन एलएसी पर भारतीय सेना ने उसी लाल सेना को जिस तरीके से पटकनी दी उससे उसकी पोल खुल गई. अब पूरी दुनिया ये जान चुकी है कि चीन अपने आप को जिसके बूते ताकतवर बताता है वो महज एक दिखावा है. यानी कि चीन की सेना पूरी तरह से कमज़ोर है. ये दुनिया के देशों को पता चल चुका है. यही नहीं, चीन तो अंदर से खोखला भी हो चुका है, जिसका सबसे बड़ा उदाहरण है वहाँ पे फैली भुखमरी. चीन अपने आप को एक तरफ सुपर पावर बताता है तो वहीं दूसरी तरफ उसी के देश में लोग रोटी के लिए तरस रहे हैं. आपल्या शक्तीचं प्रदर्शन करणाऱ्या चीनचा खरा चेहरा आता जगासमोर आलाय. भारतानं धोबी पछाड दिल्यानंतर आता चीननं पाकिस्तानची मदत घ्यायला सुरुवात केली आहे. भारताला धक्का देण्यासाठी पाकिस्तान सोबत तालिबानला रसद पुरवण्याची तयारी ड्रॅगनकडून केली जाते. पण पाकिस्तानच्या मार्गावर निघालेल्या चीनला जबर किंमत मोजावी लागणार आहे. जगात सुपर पॉवर असल्याचा पोकळ दावा करणाऱ्या चीनवर भूक बळीचं संकट घोंगावू लागलंय. चीनमध्ये अन्नधान्याचं मोठं संकट उभं राहिलंय. जीवनावश्यक वस्तूंचा महागाईचा दर हा 13.2% जाऊन पोहोचलाय. बाजारात मांस आणि अन्नधान्याचा तुटवडा जाणवतोय. वराह मांस दरात 86% तर गव्हाच्या दरात 40% वाढ झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सुद्धा प्रचंड वाढ झाली आहे.
Food up 11.2% and pork prices up 52%. China continues to struggle with declining pork production because of the swine flu. As their economy continues to open, more restaurants come online is going to cause anything that had a shortage involved with it because of the pandemic, and all the way down to even commodities and medical costs, they're all going to surge in value, and we'll see inflation data continue to increase. खरं तर चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली, पण ही समस्या सोडवण्याऐवजी चीननं ती लपवण्यावर जास्त भर दिला. पण त्यामुळे वर्षभरात चीनमध्ये अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झालाय. सध्या चीनमधील शेतजमीन एकतर ओसाड आहे किंवा उरलेली जमीन पुरामुळे खरबडून गेली आहे. त्यामुळे तिथं पिकं घेणं अशक्य झालंय. चीन की नीतियों की वजह से वहां पर खेती की जमीन कम रह गई है. इसके कई कारण हैं. एक जो औद्योगिकरण और शहरीकरण के कारण वहां पर चीन में जो खेती के लायक जमीन है वो बहुत कम रह गई. वो खाली 15% रह गई, जबकि भारत में ये 50% है. इसके अलावा वहां पर आज खेती के लिए मजदूर नहीं मिलते. वहां पानी की कमी है. चीनमध्ये अन्नधान्याचं संकट अधिक गहिरं होत चाललंय. चीनकडून केल्या जाणाऱ्या अन्नधान्याच्या आयातीवरून ते तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक वर्षी चीनमध्ये अन्नधान्याची मागणी वाढत चालली आहे, तर चीनमधील धान्याचं उत्पादन घटत चाललंय. गेल्या 6 महिन्यात चीनमध्ये धान्याच्या आयातीत 23% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी चीननं 7.50 कोटी टन धान्याची अतिरिक्त आयात केली होती. धक्कादायक बाब म्हणजे गव्हाच्या आयातीत तब्बल 200% वाढ झाली आहे. ही आकडेवारी पाहिल्यानंतर चीनमध्ये भूकबळीचा स्फोट होणार हे सांगण्यासाठी पुण्यात ज्योतिषाची गरज नाही. चीनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा वाढत चाललाय. विशेष म्हणजे चीनची राजधानी बीजिंगसह देशातील अनेक शहरातील स्टोअर्स रिकामे झालेत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय. चीन को राशन, खाना पीना इंपोर्ट करना पड़ा. तकरीबन 22.7% और ज्यादा इंपोर्ट किया गया खाने के सामान में. और जो प्रोक्योरमेंट है, गेहूं का प्रोक्योरमेंट, सरकारी प्रोक्योरमेंट, वो 17.2% कम हुआ है, जिससे महंगाई को देखते हुए, खाने की महंगाई को देखते हुए आम जनता में बहुत रोष है. चीन सरकारच्या धोरणामुळे चीनमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका चीनी नागरिकांना सहन करावा लागतोय. देशात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा असतानाही जनतेला अन्नधान्याचा पुरवठा करण्याऐवजी चीनला सीमेवर वाद निर्माण करण्यात जास्त रस आहे. चीन की सबसे बड़ी मुश्किल है उसकी आबादी. दुनिया के 22% लोग चीन में रहते हैं, यानी दुनिया के 22% लोगों के पेट भरने की जिम्मेदारी चीन पर है, जबकि उसके पास खेती योग्य ज़मीन सिर्फ 7% है, जो कि उसकी गलत नीतियों की वजह से लगातार बंजर होती जा रही है. ऐसे में चीन को दुनिया भर से अनाज की भीख मांगनी पड़ रही है. जगभरातून अन्नधान्य आयात करण्याचा प्रयत्न आता चीनकडून केला जातोय. अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी करण्यासाठी चीन चर्चा करतोय. आपल्या देशातील शेतजमिनीच्या बळावर देशातील जनतेची भूक भागवणं अशक्य असल्याचं चीनला आता कळून चुकलंय. त्यामुळे चीननं आता नवं षडयंत्र आखलंय. त्या षडयंत्रानुसार आता चीननं इतर देशातील जमीन घ्यायचा प्रयत्न सुरू केलाय. चीन आता करारावर जमीन घेण्याच्या विचारात आहे. अन्य देशातील जमीन करारावर घेऊन त्यावर शेती करण्याची चीनची योजना आहे. तर इतर देशांनी ड्रॅगनची चाल ओळखली असून त्यानं करारानं जमीन द्यायला चीनला नकार दिलाय. त्यामुळेच आता चीननं आपला प्यादा पाकिस्तानच्या सुपीक शेतजमिनीवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात चीननं करारानं जमीन घेतली आहे. कृषी योजनेच्या नावाखाली चीननं पाकिस्तानची जमीन हडप केली आहे. सिंधमधील हजारो हेक्टर जमिनीवर चीननं आज कब्जा केला. दशकों से चीन पाकिस्तान में मौजूद प्राकृतिक संसाधनों की लूट कर रहा है.
पाक अधिकृत कश्मीर, गिलगित बाल्टिस्तान और बलूचिस्तान में तो इसने काफ़ी हद तक इन संसाधनों को लूटा भी है। लेकिन चीन के लिए सबसे बड़ी मुसीबत ये है कि इन इलाकों में ज़मीन खेती लायक नहीं है और ना ही यहाँ की जलवायु। ऐसे में चीन की नज़र अब पड़ी है सिंध प्रांत में। चीन ने एक समझौते के तहत सिंध प्रांत की ज़मीन को हड़पना शुरू किया है। अब उस ज़मीन पर चीन की कंपनियां खेती करेंगी और उसका सारा अनाज बीजिंग भेजा जाएगा। चीननं पाकिस्तानकडून करारावर जमीन घेतली असली तरी आता पुन्हा तिचा ताबा पाकिस्तानला कधी मिळणार हे काही सांगता येणार नाही। कारण चीननं यापूर्वी बलुचिस्तान आणि गिलगिट बाल्टिस्तानमध्ये खनिज तसंच नैसर्गिक गॅस उत्पादनाच्या नावाखाली हजारो हेक्टर जमिनीवर कब्जा केला। तिथं त्यांनी मोठ्या प्रमाणात आपले कारखाने सुरू केले। कर्मचाऱ्यांच्या नावाखाली चीनी नागरिकांच्या वसाहती उभारल्या। त्याचप्रमाणे आता चीन कृषी योजनेच्या नावाखाली सिंध प्रांतातील जमीन हडपण्याच्या तयारीत आहे। चाहे वो गिलगिट बाल्टिस्तान की जमीन हो, चाहे ग्वादर की जमीन हो, अब सिंध में पाकिस्तान 2 द्वीपों को चीन को देने की सोच रहा है। सी पैक उनके रास्ते से निकला है और चीन जिस प्रकार से उनको हथियार सप्लाई कर रहा है, जिस प्रकार से उनको लोन दे रहा है, उसके हिसाब से पाकिस्तान पर एक तरह से चीन का पूरा कब्जा है। चीन सरकारला देशातील अन्नधान्य तुटवड्याची कल्पना आहे। त्यामुळेच आता खुद्द चीननं राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना अन्न बचतीसाठी पुढाकार घ्यावा लागलाय। अन्न वाया घालवू नका असा सल्ला शी जिनपिंग देत आहेत। अन्न बचतीसाठी चीनी सरकारकडून हजारो कोटी रुपयांच्या जाहिराती देण्यात आल्या। त्यासाठी खास मोहीम राबवली जाते। राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या पत्नी सुद्धा या मोहिमेत सहभागी झाल्या। 市场运行以来，都是实行了那个分产制和自主产2种形式，其主要目的就是杜绝那个餐饮浪费，实行光白行动。餐厨垃圾这一块啊，我们至少1个人要2个菜2个菜来。现在的话，我们就是按需取量，特别是疫情过后。 अन्न बचतीची मोहीम चालवण्याची वेळ चीनवर आली आहे। अन्नधान्यांच्या टंचाईमुळे चीनची ही अवस्था झाली आहे। जगभरातील क्रांतीचं मूळ हे भूक असल्याची चीनला कल्पना आहे। त्यामुळेच शी जिनपिंग यांना सत्ता जाण्याची भीती सतावू लागली आहे। अन्नधान्य तुटवड्याविरोधात जनता रस्त्यावर येण्याची शक्यता आहे। शी जिनपिंग यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी जनता आता मागे पुढे पाहणार नाही। त्यामुळेच जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी चीनकडून इतर देशांच्या कुरापती काढण्याचे नसते उद्योग सुरू आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। चीनमधली जनता कशा पद्धतीनं एका भाकरीला महाग आहे आणि कशा पद्धतीनं चीन भुके कंगाल झाला याचा एक आपण रिपोर्ट बघितला। मात्र यावर आता चीनने एक क्लुप्ती काढली ती त्याच्या मित्र राष्ट्रांसाठी धोक्याची घंटा आहे। यावर सुद्धा प्रकाश टाकणार आहोत। एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। भुके कंगाल चीन या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। चीनमध्ये अन्नधान्याची काय अवस्था आहे हे आपण बघितलं। आता चीनने यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय, तोही दुसऱ्या देशांच्या शेतजमिनी बळकावून। आता पाकिस्तान आणि काही आफ्रिकन देशांच्या शेतजमिनीवर शी जिनपिंग यांचा डोळा आहे। ज्या देशांना चीनने आर्थिक मदत केली आहे त्यांच्यावरच चीन दबाव टाकण्याच्या तयारीत आहे। मात्र असं झालं तर त्या देशांमध्ये सुद्धा गृहयुद्ध भडकण्याचा धोका आहे। चीनमध्ये भाकरीसाठी मारामारी, अन्नधान्यासाठी चीनमध्ये उडाला हाहाकार। आता पाकिस्तानात चीन करणार शेती। सिंधमधील जमिनीवर चीनचा कब्जा। चीनमध्ये अन्नधान्याचं संकट काही आजकालचं नाही आहे। गेल्या अनेक दशकांपासून चीनमध्ये अन्नधान्याची कमतरता आहे। पण चीनने आपल्या चलाखीनं जगापासून ही बाब लपवण्याचा प्रयत्न केला। उपाशीपोटी राहणाऱ्या जनतेचा आवाज बळाच्या जोरावर दडपण्याचा प्रयत्न केला। पण आता चीनमध्ये अन्नधान्याचं संकट गंभीर बनलंय। चीनमधील भूकबळीचं सत्य आता जगासमोर आलंय। चीनने पैशांच्या बळावर पाकिस्तानातील खनिज संपत्ती आणि नैसर्गिक साधन संपत्तीची लूट केली आहे। पण आता
शेत जमिनीवर कब्जा करण्यासाठी चीनने पाकिस्तानला जाळ्यात ओढलंय। पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हजारो एकर जमिनीवर चीनने कब्जा केलाय। एकीकडे सुपर पॉवर होण्याचा दावा करणाऱ्या चीनवर ही वेळ का आली असा प्रश्न निर्माण झालाय। त्यामागचं पहिलं कारण म्हणजे चीनची लोकसंख्या। चीनच्या लोकसंख्येच्या तुलनेत शेतीसाठी उपयुक्त जमिनीचं प्रमाण कमी आहे। त्यामुळे चीनमधील मागणीच्या तुलनेमध्ये अन्नधान्याचं उत्पादन होत नाही। याशिवाय चीनमध्ये वारेमाप औद्योगिकरण करण्यात आलंय, त्यामुळे अन्नधान्याचं संकट निर्माण झालंय। 70च्या दशकापासून चीनने देशात धरणं बांधण्याचा सपाटा लावलाय, त्यामुळे देशातील शेत जमिनीचा मोठा हिस्सा धरणात गेलाय। चीनने पर्यावरणाचा ऱ्हास होईल अशी धोरणं राबवली आणि त्याचाही परिणाम धान्य उत्पादनावर झालेला आहे। या सगळ्या कारणामुळे चीनमध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली आहे। निसर्गाने तडाखा दिल्यामुळे चीनमध्ये अन्नधान्य तुटवडा निर्माण झालाय। पुरामुळे चीनच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। इतरांच्या कुरापती काढणाऱ्या चीनला निसर्गाने चांगलाच धडा शिकवलाय। यांगसे ही चीनमधील सर्वात मोठी नदी मानली जाते। यावर्षी या नदीला महापूर आला होता। त्या पुरामुळे चीनमधील 60 लाख हेक्टर शेती नष्ट झाली आहे। दुसरीकडे आफ्रिकेमध्ये स्वाईन फ्लूने कहर केलाय, त्यामुळे आफ्रिकेतील 40% वराहाची हानी झालेली आहे। परिणामी आफ्रिकेतून वराहाची आयात कमी झाली। अन्नधान्याची कमतरता होता चीनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार सुरू झालाय, त्यामुळे अनेक शहरात हाहाकार उडालाय। कोरोनामुळे जगभरातील देशांनी अन्नधान्यांची निर्यात बंद केली आहे, त्याचा फटका चीनला बसलाय। जगातील 22% लोक एकट्या चीनमध्ये राहत आहेत, तर जगातील एकूण अन्नधान्याच्या उत्पादनापैकी केवळ 7% उत्पादन चीनमध्ये घेतलं जात आहे। 1995 साली चीनला अन्नधान्य तुटवड्याचा इशारा देण्यात आला होता। त्यासाठी धोरणात बदल करण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आला होता, पण चीनने त्याकडे दुर्लक्ष केलं। त्याची जबर किंमत आता चीनला भोगावी लागतीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आपण बघितलं चीनची काय अवस्था झाली आहे। चीनची जनता कशी एका वेळच्या जेवणासाठी महाग आहे आणि चीनने कशा पद्धतीने यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केलाय। शेजारील राष्ट्रांना युद्धाच्या धमक्या देणं आणि LACवर कुरापती काढण्यापेक्षा चीनने आपल्या देशामध्ये लक्ष द्यावं आणि लोकांच्या गरजा पूर्ण कराव्यात, अन्यथा सीमेवर भारतीय लष्कराकडून मार खावा लागेल आणि चीनची जनता सुद्धा जिनपिंग यांना माफ करणार नाही। बघू त्यांना कधी शहाणपण सुचतंय। यानंतर या विशेष कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।